येतानाही तुम्ही काही घेऊन आला नाही आणि जातानाही तुम्ही काही घेऊन जाणार नाही, सगळं इथंच राहणार आहे. अरे आदरणीय रतन टाटा, किती करोडांची प्रॉपर्टी हो, पण शेवटी जाताना काय घेऊन गेले? काहीच नाहीत घेऊन गेले ना. अरे स्वतः आनंदी राहावा, लोकांना आनंदी ठेवा. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय यार, समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती किती आनंद दिसतोय यार. हा, ते कागदाचे 2 तुकडे त्याच्या हातात ठेवले ते, पण त्याला आनंद किती त्या गोष्टींचा होतोय. यार खरं तुम्हाला सांगतो, की काय उद्याचं कुणाचं कोणाला माहित नाही. मी आता तुमच्यासोबत व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ बनवलेला मी अपलोड करेल का नाही, ही मलाही माहित नाही. पुढचे 2 मिनिटं सुद्धा मला माहित नाहीत, की कसे जाणार आहेत माझ्याने, काय होणार आहे. अटॅक येतोय का काय येतोय ना. तुम्हालाही माहिती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणार आहे. एवढ्या म्हणजे प्रॅक्टिकल लेवलला विचार केल्यानंतर ह्या गोष्टी, त्याच्यामुळे ना आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, स्वतः आनंदी राहा, दुसऱ्याला आनंद ठेवा. आणि दुसऱ्याला आनंद ठेवल्यानंतर जे तुम्हाला सुख मिळतं किंवा जो पॉझिटिव्ह वाईब येतात ना, त्या वाईब कशामध्येही नसतात. स्वतःचं मन मारून जगू नका, तुमच्या मनाच्या खुशीप्रमाणे जगा. ह्या दुनियेमध्ये ना कोणी कोणाचं नाही, स्वतःचं स्वतःलाच करावं लागतं. त्याच्यामुळं दुसऱ्यांवरती विश्वास ठेवत बसण्यापेक्षा स्वतःला आनंदी ठेवायला शिका आणि दुसऱ्यांचा आनंद बघा. आपला लॉस झाला तरी चालेल, पण दुसऱ्याचा आनंद जर त्यामध्ये होत असेल, होऊन द्या, काही अडचण नाही. कारण की सोबत कोणीही घेऊन जाणार नाही, सगळं इथंच राहणार आहे.